आपण बघतोय श्रीवर्धन मतदारसंघ आदिती तटकरे पुन्हा एकदा संभाव्य आमदार असतील असं सध्या तरी दिसतंय। आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढल्या होत्या आणि आता आदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे। तसंच अनिल नवगणे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्या विरोधात उभे होते, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते असं सध्या तरी दिसतंय। विद्यमान मंत्री देखील आहेत आदिती तटकरे। सुनील तटकरेंची प्रतिष्ठा श्रीवर्धन मध्ये पणाला लागली होती आणि या ठिकाणी आपण बघतोय राष्ट्रवादीचा तटकरेंचा गड, तटकरेंची मुलगी आदिती तटकरे हिने राखलेला आहे। सध्या तरी संभाव्य आमदार म्हणून आदिती तटकरे यांचं नाव समोर आलेलं आहे। दरम्यान आदिती तटकरे या संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत, आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून आपण जाणून घेऊया। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धनमध्ये दोन राष्ट्रवादीमध्ये लढत आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण लढत अशी असणार आहे की राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे विरुद्ध तुतारीवर उभे राहिलेले अनिल नवगणे यांच्यामध्ये लढत होणार आहे। अनिल नवगणे हे तसे म्हणाल तर निवडणुकीसाठी नौके आहेत। या ठिकाणी ते पहिल्यांदा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते ठाकरे गटाचे, तर त्यानंतर ठाकरे गटामधून बाहेर पडून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे। तर या उलट जर का आपण आदिती तटकरे यांचं पाहिलं तर आदिती तटकरे ह्या महिला बाल कल्याण मंत्री आहेत। त्यांच्या मागे महत्त्वपूर्ण विषय असा येतो की राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याचा सर्वात मोठा फायदा हा आदिती तटकरे यांना होणार आहे। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये एक नौखा उमेदवार तर एक सराईत उमेदवार अशी लढत असणार आहे, ज्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धनमध्ये पारडं जड हे आदिती तटकरेंचं असणार आहे।